दादा हाय. अरे मस्त. हा प्रसाद दादा आहे. हाय. प्रसाद दादाने आमची व्यवस्था या घरी केली त्याच्या, तो इथेच राहतो. सो आज रात्री आम्ही इथेच राहू आणि त्याच्यानंतर उद्या लुधियानासाठी निघू. किचनमध्ये जेवणाची तयारी चालू आहे. दादासोबत एक हेल्पर आहे, कुक आहे, पण दादाला त्याच्या हातानेच आम्हाला खायला घालायचं आहे. सो दादा इकडे किचनमध्ये लागला आहे. दादा आजचा बेत काय? चिकन सुका रसा. ओके. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चिपळूणकर पुन्हा स्वागत करतो तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही काल रात्रीच दिल्ली स्टेशनला पोचलो आहे. काल रात्री पोचला, व्हिडिओ शूट करायला काही मिळालं नाही. आज सकाळी आम्ही डायरेक्ट आलो निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला. तर आमच्या गाड्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला पोचल्या होत्या आमच्या आधीच 2 दिवस, त्याच्यामुळे आम्हाला एक्स्ट्रा चार्ज लागला आहे. तो आहे 693 पर पर्सन. गरमीने हालत बेकार झाली. बेकार म्हणजे 44 इकडे टेम्परेचर. मुंबईला एवढं नव्हतं ना यार, हालत खराब झाली. मुंबई बरी आहे, दिल्लीपेक्षा मुंबई बरी आहे. गाव तर आपलं बरंच आहे. कोकण बेस्ट. दापोली कोकण बेस्ट. कोकण बेस्ट. थंडीची सोय करता तशी गरमीची सोय करून घ्या. चला भेटूया आता. गाडी घेऊ डायरेक्ट जाऊ. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन, इथून हे पार्सल ऑफिस आहे. तुम्ही कधी जर पनवेलवरून मुंबईवरून गाड्या ट्रान्सफर केल्यात तर तुम्हाला ह्या पार्सल ऑफिसला मिळणार आहेत. इकडे तुमचा गेट पास वगैरे सर्व इकडेच प्रोसेस होणार आहे तुमची. इथली सर्व माणसं हेल्पफुल आहेत, सगळे मदत करतात. हे सर्व पार्सल्स आहेत. आपल्या गाड्या कुठं आहेत? आपल्या गाड्या मला वाटतं तिकडे समोर. बाईक्स ताब्यात मिळालीत आम्हाला आणि आता आम्ही हळूहळू करून सर्व बॅग बांधतोय. 2 hours later. पिंट्या, हे चला चला चला. हो मुक्या चल पुढे. हो वरून. हो वा, गणपती बाप्पा मोरया. हे बेकार गरमी इकडे, बेकार. आम्ही प्लॅन केलेला दिल्लीवरून डायरेक्ट लुधियानाला जाऊ. 324 किलोमीटर समथिंग डिस्टन्स आहे दिल्लीमधून लुधियाना. पण मला नाही वाटत जर या स्पीडने गेलो तर पोचू, कारण ट्रॅफिक पण आहे रे खूप आणि रस्ता पण आमच्यासाठी नवीन असल्यामुळे थोडंसं चुकाचूक होते आमची. आम्ही काल रात्री पोचलो, 10 वाजता पोचलो, तर पण एवढी हीट होती ना, म्हणजे ह्या घराच्या लाद्या वगैरे पूर्ण तापलेल्या. नशीब दादाच्या घरी AC आहे, त्याच्यामुळे काही वाटलं नाही आम्हाला. आमचा पाहुणचार खूप चांगला झाला आहे निघाल्यापासून घरातून. सगळी मस्ती उतरणार आहे. जेस फिल्म वाटतोय मी. ओ माय गॉड. खरं तर हे लडाखचं स्वप्न जेस फिल्म यूट्यूबर आहेत दिल्लीमधले, त्यांच्यामुळे साकार होतं आहे. ते लडाखला त्यांची हायाबुसा निलिमा घेऊन गेलेले. त्या व्हिडिओ बघूनच मला एकदम हे झालं, यार आपल्याला पण जायला पाहिजे लडाखला. सो तिथपासून माझं स्वप्न आहे. व्हिडिओज तर बघायचो खूप यूट्यूबला, पण असं ते वाटलं नव्हतं, कारण आवाकाच्या बाहेरच दिसतं आहे ना हे सगळं. जेवढं दिसतं ना यूट्यूबला तेवढं यार, तेवढं तर सोपं अजिबात नाही. हालत बेकार झाली आमची. गाड्या ट्रान्सपोर्ट करताना काहीच वाटलं नाही, पण गाड्या जेव्हा न्यायला गेलो यार, दिल्लीचं टेम्परेचर आधीच 44. 14 तारखेला घरातून आम्ही निघालेलो बाईक ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, कारण मित्राला फोन केला, बरी पोचायचं आहे आपल्याला, कधी बाईक ट्रान्सपोर्ट करायचं, तर तो बोला 2 दिवस आधी या. आमची 16 तारखेला संध्याकाळी CSTवरून तिकीट होती दिल्लीसाठी. तर आम्ही 14 तारखेला गेल्या बाईक ट्रान्सफर केल्या. नशिबाने त्या 3ही गाड्या दिल्लीला सुखरूप पोचल्या आमच्या आधी. आणि काल रात्री आल्यानंतर आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही बाईक बघण्यासाठी, आणि पार्सल ऑफिस पण बंद होतं. सो आम्ही डायरेक्ट घरी गेलो, जेवलो, झोपलो, आराम केला व्यवस्थित. सकाळी उठलो, स्टेशनला पोचलो. प्रोसिजर खूप सोपी असते, पण धावपळ जरा जास्त होते. हे राजघाटला जायचं आहे की सरळ जायचं आहे? अरे मॅप नाही लावला आहे मी. हे कर्नाल हायवे बघ, कर्नाल हायवे. बरोबर आहे.
विषय असा झाला की आम्हाला गाड्या खूप लेट मिळाल्या आणि गाड्या घेईपर्यंत हालत खराब झाली, कारण दिल्लीचं टेम्परेचर खूप आहे. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत मुंबईचं टेम्परेचर खूप जास्त आहे असं समजायचो. आमचा खूप मोठा गैरसमज होता. बट दिल्लीला आल्यावर समजलं की यार गरमी काय सास, बापरे हालत बेकार आहे. एक पोलीसवाले आम्हाला मिळाले स्टेशनच्या बाहेर. बोलले कुठे जात आहे तुम्ही? आम्ही बोललो लुधियाना. लुधियाना तर काही तुम्हीच पोचत नाही. लुधियाना पोचते तुम्हाला घी निकल जाएगा बोले. जाऊ दे चल, घाबरायचं नाही. आत्तापर्यंत एवढी हिम्मत केले. पुलिसवाले काका बरोबर बोललेले यार, लुधियाना पोचते आपका घी निकल जाएगा. तरी ठीक आहे चला, हेल्मेट आहे त्यामुळे काय वाटत नाही आहे. हेल्मेट, हँड ग्लोव्ज, शूज घातलेले आहेत, रायडिंग शूज, रायडिंग जॅकेट आहे, सगळी तयारी प्रॉपर आहे. त्याच्यामुळे एवढं पण काय असं हे वाटत नाही आहे. बट जर तुम्ही याच्याशिवाय राईड कराल ना, भाजून निघाल, भाजून. अजून आम्हाला 5 तास 43 मिनटं दाखवत आहेत. ट्रेनमध्ये होतो ना एक दिवस पूर्ण, म्हणजे असं वाटत होतं यार कसं जाऊ, काय करू. इंटरकॉमने एक नंबर वाटते यार, जबरदस्त. हा सिग्नल आहे ते यार, असं नका करू यार, असं नको करू. अरे बेकार काम होईल. आपल्याला सिग्नलची सवय नाही दादा. मी काय बोलतोय, भूक मिळली, आता ताण लागले. हायवे एक नंबर भेटला आपल्याला, जबरदस्त. अशाच हायवेचा वेट करत होतो आम्ही यार. आपण पिंट्या कमी स्पीड व्यवस्थित जाऊ, कारण गरमी खूप आहे. बाईकला त्रास नाही द्यायचा अजिबात. 242. हाच रोड आहे. चल बरोबर आहे ब्रो. चंदीगड 242 ना. आपल्याला असं समज चंदीगडला जायचं आहे आणि पुढे किती किलोमीटर आहे मग? 50-60 किलोमीटर आहे. चंदीगडच्या पुढे हे लुधियाना. फ्लायओव्हर घ्यायचा आहे. मुक्या कुठं आहे? मुक्या आपल्यासोबत आलाय नशीब. चला काय पण केला नाही त्यांनी. अजिबात तयारी नव्हती, पैशाची नाही काय नाही, काहीतरी झक मारून आलाय तो. हौशी सगळेच असतात, इथे येण्यासाठी दम लागतो बस. कुठं आहे? पाणी घेऊन येजा. आम्ही आता पोचलोय मुरथलला पोचलोय आणि वाजलेत 5:30. खूप उशीर झाला आहे. आम्हाला स्टेशनवरून गाड्या घ्यायलाच खूप वेळ गेला. खूप म्हणजे टाईमपास आमचा खूप झाला आहे तिथे. सो जेवण झालं इकडे, आता पुढे जायची तयारी आहे. तेच करूया. इथून लुधियाना 5 तासाचं रनिंग दाखवतो आहे. काय माहीत आता पोचू काय करू कसं काय आयडिया नाही आम्हाला. तरी पण आम्ही हिम्मत करतो आहे लुधियानापर्यंत पोचायची, कारण गरमी खूप आहे. गरमी खूप म्हणजे खूप गरमी आहे. सकाळी टेम्परेचर 45 होतं आणि आता 43 आहे. A few hours later. दिवसभरात काहीच करायला मिळालं नाही, व्हिडिओ शूट वगैरे, कारण गरमीने वाट लागली सगळी. कॅमेरा बाहेर काढायचीच हिंमत होत नव्हती. आत्ता आम्ही पोचलो आहे कर्नालच्या पुढे. आमचं डेस्टिनेशन होतं लुधियाना, पण मला नाही वाटत तिकडे पोचू आपण, कारण गडबड अशी झाली आम्हाला निघायलाच दुपार झाली. 1 वाजला तिकडेच रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडताना. आणि गरमी एवढी इकडे आहे. आम्ही मुरथलपर्यंत खूप गरमीचा सामना केला, खूप म्हणजे अतिप्रमाणात. मुरथलला अर्धा तास थांबलो जेवायला आणि त्यानंतर थोडी सावली आली, तेव्हा थोडी एनर्जी आली आम्हाला जेवल्यावर. एक साईडला थांबलो आहे पिंट्या आणि मुकेशसाठी, कारण आमची थोडी चुकामुक झालेली. ते माझ्यासाठी थांबलेले आणि मी त्यांना क्रॉस करून पुढे गेलो आहे. आता मी त्यांची वाट बघत इथे थांबलो आहे. सो आम्हाला पोचायला वाजतील कदाचित 8:30 वाजतील, 8:30 किंवा 8:45. ठीक आहे, काय इश्यू नाही. जेवण वगैरे तिकडेच करू. हॉटेल आम्ही बुक केलं आहे संध्याकाळी, म्हणजे एक अर्धा तास झाला असेल. अर्ध्या तासापूर्वी हॉटेल आमचं बुक झालं आहे. दिवसभरात गडबड अशी झाली, कारण आम्हाला बुक करायचं होतं अंबालाचं हॉटेल, बट अंबालापासून चंदीगडपर्यंत जाणाऱ्या रूटमधले हॉटेल आमच्यासमोर येत होते बुक करण्यासाठी. आणि आम्हाला तो रूट पकडायचाच नाही, शिमला रूट पकडायचाच नाही, आम्हाला जायचं आहे श्रीनगर मार्गे. सो अंबालातून आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे पटियालासाठी.
आणि पटियालातून लुधियाना. सो आज पुरतं एवढंच असणार आहे. आज जास्त शूट करायला मिळालं नाही कारण खूप गडबड झाली. रेल्वे स्टेशनमधून बाईक आणण्यापर्यंत तिथून त्याच्यात पेट्रोल टाका, पुढे रूट समजून घ्या, कारण दिल्लीचं नाही बाबा लक्षात येत काय. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पोचल्यावर तुम्हाला थोडंसं रूम वगैरे दाखवेन तिकडची, आणि डायरेक्ट उद्या भेटू आपण मोठं ब्लॉगमध्ये. आता किती किलोमीटर आहे? 42 किलोमीटर आहे ना. अर्ध्या तासात जाऊ. आता थोडी हीट जरा कमी आले, म्हणजे आपण दिवसभरात अनुभवली ना. एसीतच होतो, मुंबईला आलो एसीमध्ये. भाई अंकेश दादांची कृपा. अंकेश दादा, श्वेता मॅडम, त्यांचे बंधू. वाटलं नव्हतं रात्रीच्या वेळेला पण राईड करायची संधी मिळेल इकडे, कारण प्लॅन होता लवकरच दिवसभरात पोचायचं आहे. असो, सगळे एक्सपिरियन्स घेत जाऊया. आता किती उरलं आहे? 30-36 मिनिट्स, म्हणजे 39 किलोमीटर्स. पोचू लवकरच, म्हणजे 9च्या आधी पोचतो आहे आपण. चला आता चाललो आहे आपण, बरोबर एक अर्ध्या तासात पोचतो आहे डेस्टिनेशनला. स्वप्न पूर्ण होतं आहे आपलं. स्वप्न पूर्ण होण्याची एक स्टेप आज आपली झाले. चला मित्रांनो, लोकेशनला पोचलो आहे आम्ही. आता डायरेक्ट रूममध्ये भेटूया. आम्ही रूममध्ये एंटर केलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे अस्ताव्यस्त पडलेलं सामान. जेवण पण ऑर्डरात गेलं आत्ताच. इकडे जास्त चॉईस नसते जेवणामध्ये. आम्हाला डाळ खिचडी हवी होती, पण इथे डाळ फ्राय आणि जिरा राईस सोबत सॅलड. आता आम्ही जेवतो कारण खूप भूक लागली. कंटाळा पण तेवढाच आलेला आहे. सो आता आपण भेटू डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड गुड नाईट.